नमस्कार, मी दादासाहेबनी लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कविता सादर करत आहोत. वास्तविक पाहता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणं हा सरकार जे करत आहे हे शेतकऱ्यावर उपकार नाहीत, कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे आणि या अन्नदात्याला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडून देणं कदापिही या सरकारला सुद्धा परवडणारं नाही. आणि म्हणूनच हे कर्जमाफीचं सोंग दिलं जात आहे. एक शेतकऱ्यावर उपकार नाहीच तो मुळी. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, कर्जाच्या ओझ्याखाली वाकला होता खंदा, आज पुन्हा उजळला आसेचा दिवा, मातीच्या कुशीत नवं स्वप्न रुजलं, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पुन्हा फुललं. शेतकऱ्याचा मान जपला जाओ, शेतकरी राजाचा संसार असाच फुलत राहो. कर्जमुक्ती ही शेवट नसून सुरुवात ठरो, आणि बळीराजाच्या कष्टाला कायमचा न्याय मिळो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.